जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन घन जन रंजन। यशोदानंदन भज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। राधा गिरिधरी राधे। जय कृष्ण बलराम जय वृंदावन धाम। जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद। जय जय गुरुदेव जय जय गुरुदेव। नीताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल। ताई गौर हरि बोल। कलियुग पावन श्री नाम संकीर्तन यज्ञ की जय। ग्रंथराज भगवत महापुराण की जय। जगत गुरु श्री प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं
देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवते उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। श्री कृष्ण, आपलं स्वागत आहे आजच्या भागवत कथेमध्ये. आपण भागवताचा पहिला स्कंद वाचतोय, अध्याय 9. अध्यायाचं नाव आहे विश्वदेवाचे महानिर्वाण आणि आज श्लोक संख्या 30 आहे. तदापसंहृत्य गिरा सहस्रणी विमुक्त संगम मनादि पुरुषे कृष्णे लसत्पीतपटे चतुर्भुजे पुरस्थिते अमिलिता दृग्वदाशया पुरस्थिते अमिलिता दृग्विदारय तदोपसंहृत्य गिरा सहस्रणी विमुक्त संगम मनादि पुरुषे कृष्णे लसत्पीतपटे चतुर्भुजे पुरस्थिते अमिलित दृग्विदारय तदोपसंहृत्य गिरा सहस्रणी विमुक्त संगम मनादि पुरुषे कृष्णे लसत्पीतपटे चतुर्भुजे पुरस्थिते मिलित दृग्विदारय तदोपसंहृत्य गिरा सहस्रणी विमुक्त संगम मनादि पुरुषे कृष्णे लसत्पीतपटे चतुर्भुजे पुरस्थिते अमिलित दृग्विदारयत तदोपसंहृत्य गिरा सहस्रणी विमुक्त संगम मनादि पुरुषे कृष्णे लसत्पीतपटे चतुर्भुजे पुरस्थिते अमिलित दृग्विदारयत तदा तेव्हा उपसंहृत्य थांबवून गिर बोलणे सहस्रणी भीष्मदेव जे सहस्रवधी शास्त्रात आणि विद्यात प्रवीण होते, विमुक्त संगम अन्य सर्व विषयांपासून सोडून घेतलेले, मन आदी पुरुषे आदी नारायणाच्या ठिकाणी कृष्णे श्रीकृष्णाच्या ठिकाणी लसत्पीतपटे पिवळ्या वस्त्रांनी शोभून दिसणाऱ्या चतुर्भुजे 4 बाहू असलेल्या पुर समोर स्थिते उभे असणाऱ्या अमिलित न मिटलेली उघडी दृष्टी विधारयत स्थिर केली. अनुवाद तात्पर्य श्री गुरुपाद की जय. त्यानंतर ज्यांनी आतापर्यंत शेकडो प्रकारे अर्थपूर्ण रीतीने विविध विषयांचे विवेचन केले होते, अनंत युद्धे लढून सहस्र लोकांचे रक्षण केले होते, त्या भीष्मदेवांनी आपले बोलणे थांबवले
सर्व पाशातून मुक्त झालेल्या त्यांनी आपले मन सर्व विषयातून काढून घेतले आणि आपले डोळे संपूर्णपणे उघडे ठेवून आपल्या समोर उभे असलेल्या झगमगणाऱ्या पितांबरधारी चतुर्भुज श्रीकृष्णाच्या ठिकाणी आपली दृष्टी नजर स्थिर केली. तात्पर्य: आपले भौतिक देह त्यागण्याच्या महत्त्वाच्या प्रसंगी भीष्मदेवांनी मनुष्य देह प्राप्त केलेल्या सर्व जीवांच्या एका महत्त्वाच्या कर्तव्यासंबंधी थोर आदर्श घालून दिला आहे. मृत्यूच्या समयी मनात ज्याचे ध्यान करावे त्यापासून पुढील दिनाचा प्रारंभ होतो. म्हणून मृत्यूसमयी जर कोणी भगवान श्रीकृष्णांच्या चिंतनामध्ये निमग्न असेल तर तो मरणानंतर भगवंतांकडेच जाईल, हे निसंशय सत्य आहे. भगवद्गीता याची पुष्टी केली आहे 8व्या अध्यायामध्ये 5 ते 15 श्लोकामध्ये. 5वा श्लोक: अंतकाळी जो माझे स्मरण करीत देह सोडतो तो निसंशयपणे माझ्या धामाला प्राप्त होतो. 6. ज्या चिंतनाच्या अवस्थेत मनुष्य देह त्यागतो तो त्याच अवस्थेला पोहोचतो. म्हणून हे अर्जुना, तू निरंतर माझे चिंतन कर आणि त्याच वेळी युद्ध करण्याचे आपले विहित कर्तव्य कर. अशा रीतीने सर्व कार्य मला समर्पित करून आणि तुझे मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी ठेवून तू निसंशयपणे मलाच प्राप्त होशील. 8. जो माझे भगवंताचे ध्यान करतो, ज्याचे मन सदैव माझ्या चिंतनामध्ये गुंतलेले असते आणि जो आध्यात्मिक मार्गापासून कधीही विचलित होत नाही, तो माझ्याकडे येऊन पोहोचतो. 9. तर ध्यान काय ते? की भगवंत सर्वज्ञ आहेत, पुरातन आहेत, ते सर्वांचे नियंते आहेत, सूक्ष्म आहेत, ते सर्वांचे पालनपोषण करणारे आहेत, ते भौतिक कल्पनांच्या पलीकडे आहेत, अचिंत्य आहेत आणि ते सदैव एक व्यक्ती आणि सगुण साकार आहेत. ते सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत, ते दिव्य स्वरूपी असल्याने या भौतिक जगाच्या पलीकडे आहे. अशा प्रकारे त्या परमपुरुषाचे ध्यान करावे. 10. मृत्यूसमयी जो मनुष्य आपला प्राण भ्रुकुटीमध्यामध्ये स्थिर करतो आणि दृढ भक्तीने भगवंतांचे स्मरण करण्यात निमग्न होतो तो निसंशयपणे भगवंतांना प्राप्त होतो. 11. वेद अध्ययन केलेले, ओंकाराचा जप करणारे व संन्यासाश्रम स्वीकारलेले थोर ऋषी ब्रह्मलोकामध्ये प्रवेश करतात. ही सिद्धी मिळवण्याच्या इच्छेने मनुष्य ब्रह्मचर्याचे पालन करतो. ज्या मार्गाने जाऊन मनुष्याला मुक्ती प्राप्त करून घेता येते ती प्रक्रिया आता मी तुला सांगतो. 12. योगस्थिती म्हणजे सर्व इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून परावृत्त करणे. इंद्रियरूपी सर्व द्वारे बंद करून आपले मन हृदयामध्ये स्थिर करून आणि प्राण मस्तकी ठेवून योगधारणा करावी. 13. अशा प्रकारे योगस्थितीत राहून ओम या पवित्र अक्षराचा जप करीत परमेश्वराचे चिंतन करताना जर मनुष्य आपला देह सोडेल तर तो निश्चितपणे आध्यात्मिक जगात जाईल. 14. हे पार्था, अविचलित मनाने माझे स्मरण करणारा साधक सततच्या भक्ती साधनेमुळे अत्यंत सहजपणे मला प्राप्त करतो. 15. माझी प्राप्ती केल्यानंतर हे निष्ठावान महात्मे कधीच या क्षणभंगूर दुःखमय जगात परत येत नाही, कारण त्यांनी आत्यंतिक परिपूर्णत्व प्राप्त केलेले असते. तर इथे प्रभुपादांनी गीतेमधले 16 श्लोकांचा उल्लेख केला आहे 8व्या अध्यायामधला 5 ते 15. आपला देहत्याग आपल्या इच्छेप्रमाणे व्हावा अशी सिद्धी भीष्मदेवांनी प्राप्त करून घेतली होती आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण त्यांचा ध्यान विषय त्यांच्यासमोर त्यावेळी जातीने उपस्थित होते. म्हणून त्यांनी आपले डोळे पूर्णपणे उघडून भगवंतांवर स्थिर केले. आपल्या उत्स्फूर्त प्रेमामुळे भगवंतांकडे सतत पाहण्याची त्यांची आकांक्षा होती, कारण ते शुद्ध भक्त होते. त्यांना योगाचरणातील सूक्ष्म गोष्टींशी काही फारसे घेणे नव्हते. केवळ भक्तियोगसुद्धा परिपूर्णत्व मिळवून देऊ शकतो. त्यामुळे भीष्मदेवांची उत्कट इच्छा एवढीच होती की आपला भक्तीचा विषय असलेले भगवान श्रीकृष्णांची मूर्ती पाहत राहावी आणि भगवंतांच्या असीम कृपेने त्यांना ही संधी अंतिम समयी प्राप्त झाली होती. मम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः.
नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिते नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रकाशिने निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। पुन्हा आपलं स्वागत आहे आजच्या कथेमध्ये। तर हरे कृष्ण। तुमच्यासाठी लाडू खाल्ला गेले त्या खुर्चीवर ना, लाडू घेऊन जायचं आहे। तर आजचा जो श्लोक आहे अतिशय महत्त्वाचा आहे आणि अतिशय महान असं सिद्धांत सांगितला आहे की जे विष्णुदेवांनी आपल्या उदाहरणाने दाखवलं आहे की अंतिम समयी देह सोडण्याच्या वेळी आपण काय केलं पाहिजे। आपलं मन जे आहे, जे स्वभावाने चंचल असतं ते शांत ठेवून स्थिर केलं पाहिजे। आणि ते शक्य आहे आपण जर त्या मनाला भगवंतांच्या रूपावर केंद्रित केलं तर। या जगातलं कोणतंच रूप हे शाश्वत नाही आहे, नित्य नाही आहे किंवा सच्चिदानंद नाही आहे, म्हणून तिथे मन एकाग्र होऊ शकत नाही। या जगात एकच असा विषय आहे, एकच अशी वस्तू आहे जिथे आपलं मन हे शांत होऊ शकतं। ते भगवंतांचं स्वरूप आहे जे नित्य सच्चिदानंदमय आहे। म्हणून तुकोबांचं जे वचन आहे की सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोय रिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेमा सर्व काळ, हाची भर देई विठ्ठल माऊली, संचारुनी राही हृदयी माझ्या, तुका मने आता न मागवानिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे, तुझ्या पायी सुख सर्व आहे, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोय रिया। ते अभंगातून तुकोबांनी त्यांची कामना व्यक्त केली की माझे डोळ्यांना तुम्ही सदैव विठ्ठलाचं, पांडुरंगाचं, भगवान श्रीकृष्णाचं चिंतन किंवा दर्शन घ्या। सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, की भगवंताचं जे रूप आहे ते सगळ्या सुखाचं सागर आहे आणि तिथं मनाला स्थिर होता येईल का, ते सुखाचं सागर आहे। मनाला सुख पाहिजे पण चंचल किंवा चपल सुखाने मन कधी शांत होऊ शकत नाही। जशी माता लक्ष्मी या जगामध्ये चंचल आहे, पण तीच माता लक्ष्मी एका ठिकाणी अचल आहे। ती भगवंतांच्या सेवेमध्ये, भगवंतांच्या जवळ ती अचल आहे, तिथून ती एक क्षणसुद्धा बाहेर पुढे जात नाही। अशी माता लक्ष्मी आपल्या जीवनातून शिकवते की मी जशी भगवंताजवळ अचल आहे, स्थिर आहे, तसं आपलं मनसुद्धा जे चंचल आहे स्वभावाने ते स्थिर होऊ शकतं भगवंताच्या जवळ, भगवंताच्या रूपामध्ये। आणि ते तिथं भीष्मदेव दाखवतायत आपल्या उदाहरणातून की जेव्हा त्यांची अंतिम वेळ आली देह त्यागण्याची, त्यांनी काय केलं की त्यांनी बोलणं थांबवलं। सर्व पाशातून मुक्त झालेलं मन त्यांनी भगवंताच्या चरणी स्थिर केलं आहे। जे भगवंत झगमगणाऱ्या पितांबरधारी चतुर्भुज रूपामध्ये त्यांच्यासमोर उभे होते, त्यांचे आपले डोळे संपूर्णपणे उघडे ठेवले दर्शन घेण्यासाठी। तर भगवंताचं दर्शन जो व्यक्ती घेतो त्याला बाकी मग मायाचं दर्शन होणं शक्य नाही। दर्शन तर घ्यावंच लागेल, पण दर्शन घ्यायचं कोणतं ते आपल्या हातामध्ये आहे, आपल्यावर अवलंबून आहे। आपण जर निवड केली की मला भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घ्यायचं आहे, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे, बाकी दर्शन होणार नाही। भगवत दर्शन आपल्याला झालं
तर सगळ्या दुःखाचं दर्शन मधून मुक्ती भेटणार, दुःखातून मुक्ती भेटणार, असं हे भीष्मदेवांचं महान जीवन आहे. धन्यवाद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. श्रीमद् भागवत महापुराण की जय. समवेत गौर भक्त संत की जय. निताय गौर प्रेमानंदे. शिल प्रभात की जय.